एक आपल्या हित जो असे जगता आपल्या
पंढरीचे देव आज पावसाळी भाद्रपद पौर्णिमा आज अनेक गोष्टींचा योग चालून आलेला आहे. भाद्रपद पौर्णिमा आहे त्याचप्रमाणे आपले गुरुवर्य समर्थ सद्गुरू रत्नाकर महाराज यांचे गुरु कोंडेराम महाराज यांच्या पुण्यतिथीचाही दिवस आजचा आहे. हा पण योग आहे. आज त्यांची पुण्यतिथी आहे. हे दोन योग तर आहेतच आहेत. याच्याशिवाय तिसरा योग आणखी एक सांगितलेला याच्यामध्ये तो म्हणजे ग्रहण कालावधीचा. कारण आता वेळ सुरू झाली 12:25 सुरुवात झालेली आहे. वेळ सुरू झालेली आहे. या काळामध्ये म्हणजे रात्री 1:15 पर्यंत हा जो कालावधी आहे हा ग्रहण कालावधी वेदांच्या ह्याच्यापासून सुरू झाला. वेद पाळायला सुरुवात झाली. आता हा अत्यंतिक पुण्य मिळवून देणारा कालावधी. आता जी सुरुवात झाली ना आरतीनंतरचा ही वेळेचा टप्पा. हा वेळेचा टप्पा भरपूर पुण्य मिळवून देणारा आहे. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की भरपूर पुण्य ज्यावेळी द्यायचं असतं त्यावेळी तुझ्या घरी असतात. म्हणून आम्ही आज प्रत्येक गोष्टीचं असं नियोजन केलंय की तुम्हाला या वेद काळामध्ये भरपूर पुण्य लाभ घडावा. की जो पुण्य लाभ तुम्हाला काशीला जाऊन मिळणार नाही, जो लाभ कितीही तुम्ही साधना केली तरी मिळणार नाही, असा दुर्लभ लाभ जो पुण्य कालावधी आहे. पुण्य संक्रमणाची वेळ आहे, पुण्य मिळवायची वेळ आहे. आणि त्या वेळेला सुरुवात झाल्यामुळं आपण ते आरती सुद्धा आपण तुमच्या येण्यापर्यंत थांबवली. कशासाठी? तर ही आरती सुद्धा त्या वेद पारायण काळातच व्हावी. सुरुवातच आपली आरती पासून या पुण्य लाभाला सुरुवात व्हावी. त्याच्यानंतर भजन आहे, कीर्तन आहे, महाप्रसाद आहे. या सगळ्या गोष्टीचा लाभ मिळावा म्हणून आपण ते नियोजन केलं. त्या पद्धतीनं एक एक टप्पा आपला झाला आहे. आता आपण वेद सुरू व्हायच्या अगोदर महाप्रसाद घेतलेला आहे. संध्याकाळचं काय करायचं? संध्याकाळच्या जेवणाचं काय करायचं हा मोठा प्रश्न. म्हणजे त्याची सोडवणूक अगोदर झाली ना पुढच्या कीर्तनाला ऐकायला कुठे.
तर संध्याकाळी सुद्धा भोजन करता येईल. लहान मुले, वृद्ध माणसं, वयस्कर मंडळी, आजारी यांना ह्या कालावधीचे काही अडचण नाही, ते भोजन करू शकतात. बाकीचे राहिलेले म्हणजे आम्हाला काम धरा होत ना, आम्ही थकलेलेच धरा, आजच्या दिवसापुरतं धरा, उद्यापासून नाही चालेल. तर ज्याला काही भूक सोसत नाही आणि ते या टप्प्यात नाही आता सांगितलेले आहे, त्यांच्यासाठी काय करावं लागेल? तर त्यांच्यासाठी भोजन करताना म्हणजे सगळ्यांनी, कोणी वृद्ध असू दे, आजारी असू दे, किंवा कोणी जे जे भोजन करतील संध्याकाळी, त्यांनी थोडस तीर्थ शिंपडून मग भोजन प्रारंभ करा. भगवंताचं चिंतन करून भोजन करा, म्हणजे ते शुद्ध करून भोजन करा. पण घराच्या बाहेर भोजन करू नका, पटांगणात बसून, आतमध्ये घरामध्ये बसून भोजन करा. आणि ते तीर्थ टाकू बसमध्ये किंवा संध्याकाळची आरती करून, संध्याकाळची आरतीचा पुण्य लाभ आहे. ती सुद्धा पर्व काळामध्ये रात्री 1:15 पर्व काळ, त्यामुळे संध्याकाळची आरती करा आणि नंतर थोडं तीर्थोपीठ टाकून तुम्हाला भोजन करता येईल. तसे पण काय अडचण येणार नाही. आहार केलं तरी उत्तम, केलं तरी उत्तम, कारण आम्ही घरी कशी सेवा करायचं पहिल्यांदा सांगितलं. आणि ते वेळी आमच्या काम धंद्यात आम्हाला टाइम मिळाला तर घडली तर घडली, अशी सेवा आम्ही करतोय. आणि म्हणून जशी जमेल तशी सेवा करण्याचा प्रयत्न करा, पण आपल्याला त्या त्या टायमिंगनुसार त्या गोष्टी कराव्या लागतात आणि जावं लागतं. पण आजच्या ह्या त्रिवेणी संगमावर, त्रिवेणी संगम आहे, पुण्यराम महाराजांची पुण्यतिथी, भाद्रपद पौर्णिमा आणि ग्रहण कालावधी. आणि हे ग्रहण कुणाला आहे? चंद्राला. कुणाला आहे? चंद्राला. चंद्राला ग्रहण आहे. ग्रहण कोणाला आहे? 27 बायका चंद्राला. आणि मग 27 बायका असणारा सुद्धा ग्रहण आहे. आपल्याला एक एक काय, आपण तर काय चुकणार आहे का त्या ग्रहणात? चुकणार नाही. बर, ग्रहण चंद्राला आहे, सूर्याला नाही का? सूर्याला पण आहे, असते ग्रहण, सूर्याला पण ग्रहण असते. चंद्राला ग्रहण आहे, सूर्याला ग्रहण आहे. माणसालाही ग्रहण आहे, पशु पक्ष्यांना, प्राण्यांना, सगळ्यांना ग्रहण आहे. देवाला ग्रहण आहे का नाही? देवाला सुद्धा ग्रहण आहे, त्याला सुद्धा ग्रहण आहे. ग्रहण नाही कोणाला? जो देवांचा देव आहे त्याला ग्रहण नाही. कालचक्र तिथून अलीकडे आहे, माया तत्व तिथून अलीकडे आहे, त्याला ग्रहण नाही. मायेचा स्पर्श नाही, त्याच्या कोण जात नाही, आणि गेलेला कोण माघारी येत नाही. अशी टप्पे. बरं, इतकं काय कुठं आपण होणार नाही. आपली बुद्धी किती, आपली सेवा किती, आपला विश्वास किती, अल्प अल्पायुष्य. सेवा बी अल्प आहे, सगळं अल्प. अल्प म्हणजे कसं? टोकावरच, अगदी टोकावरच सगळ्या गोष्टी आपल्या. कामापुरतं नाही, कामापुरतं. काम किती करणार? 5-25 एकर मिळवा एवढं काम करणार आहे का ती? काम किती? पोट भरून ते काम करणार आहे, पोट भरून. पण तेवढं काम करून ते पोट भरलं का त्याचं?
नाही, पोट भरते नाही. मग हे ग्रह सगळ्या नाही, पण सुटका आहे का नाही? ग्रहणातून सुटका आहे का नाही? आहे, ग्रहणातून सुटका आहे. पण हे ग्रहण चंद्राला किंवा सूर्याला येणं आहे, ठराविक काळामध्ये ते ग्रहण आहे, ठराविक वेळेत ते ग्रहण आहे. तुम्हाला आम्हाला नित्य नैमित्तिक ग्रहण आहे, रोजचं ग्रहण आहे आपल्याला, रोजचं. मग कुणाला बायको जाशील, कुणाला सासऱ्या जाशील, कुणाला सासू जाशील, कुणाला भावा जाशील, कोणाला मामा जाशील, कोणाला काका जाशील, कोणाला एखाद्या पुढाऱ्या जाशील. याच्यापेक्षा काही एखाद्या दुष्ट माणसाचा असेल, दुष्ट कृत्य करणारे काही माणसं आहे त्यांचं असेल, त्यातलं कोणाचं ना कोणाचं ग्रहण आपल्याला सतत चालू असतं. काही जणांना मित्राचं ग्रहण आहे. कोणाचं ग्रहण आहे? मित्राचं. आता त्याला वाटेल का मित्र आपल्याला ग्रहण लावेल, एका ताटात बसून खातात. आणि किती प्रेम असतं मित्रांचं, किती असतं, त्याला मोजमाप नाही. एवढं त्याला वाटतं की आपण किती मोठे मित्र आहोत. पण ते कोण काय कोणाचा विश्वासघात करतय, कोण कोणाला कसं ग्रहण लावतंय, ह्याचा अंदाज तुम्हाला लागला का नाही? का लागत नाही? की गुप्त ग्रहण आहे. आता जी चालू आहे ती ग्रहण कसे गुप्त आहे. मग ती लग्न मोडायची ग्रहण असली, कोणाचा चांगला चाललेला प्रपंच मोडायची ग्रहण असली, कोणाचा व्यवहार मोडण्याची ग्रहण असली, कुणाचं चांगल्याचं वाईट करण्याची ग्रहण असली, अनेक प्रकारची हे रोजची चालणारी ग्रहण आहे. ठीक आहे, एकच दिवशी असं नाही, भल्या भल्याची ग्रहण आहे. असून त्या ग्रहणाकडे आपण नंतर जाऊ. आज जो आपण अभंग घेतलाय, आपल्या हिता असे जो जागला धन्य माझा पिता तयार हित करून घेण्यासाठी. आता हा अभंग आयुष्यभर उपयोगी पडणार आहे. याच्या अगोदर आपण तो अभंग बऱ्याच वेळा कीर्तनासाठी घेतलेला आहे. ह्या अभंगावर आयुष्यभर कीर्तन केली तरी संपणार नाही असा तो अभंग आहे. ठीक आहे, अभंग साधा नाही, कारण तो पुण्यतिथीच्या निमित्तानं घेण्यात येणारा आहे अभंग आहे हा, की ज्यांनी स्वतःच हित करून घेतलं. आज कोणाला महाराजांची पुण्यतिथी आहे, ज्यांनी स्वतःच हित करून घेतलं ते जे कोण आहेत साधू संत भक्त, त्यांच्या आईवडिलांना धन्यता देणारा हा अभंग आहे. कारण त्यांच्या पोटी असे सात्विक साधू संत जन्माला आले की ज्यांनी जगाचा उद्धार केला, जगावरती उपकार केला. आणि म्हणून अशा हित करून घेणाऱ्या ह्या साधू संतांचं जे शुद्ध सात्विकपणा त्यांच्या ठिकाणी होता, आणि असे जे शुद्ध सात्विक साधू संत जन्माला आले आणि आपलं कार्य करून गेले, त्यांचं ऋण व्यक्त करण्यासाठी, त्यांचं आपल्याला आठवण होण्यासाठी, की असे जे भक्त होऊन गेले, संत होऊन गेले, ते धन्यता कशी मिळवली, मग ते धन्य झाले, आपण का धन्य होणार नाही? आपल्यालाही धन्यता मिळू शकेल. आपल्याही ठिकाणी अशी शुद्ध सात्विक मुलं आपल्याही ठिकाणी जन्माला येतील. पण हे फारसं घडत नाही, घडताना दिसत नाही. कारण इथं जे संसार सुरू आहे, जो प्रपंच सुरू आहे, त्या संसारातल्या जर वेदना पाहिल्या, नुसत्या वेदना घ्यायला नको,
घ्यायला नको. पण नुसत्या वेदना पाहिल्या जवळनं तरी सुद्धा ह्याला किती मोठं ग्रहण लागलेलं आहे असं वाटतं. इतक्या मोठ्या वेदना आपण प्रपंचामध्ये सोसतो. जिवंत असलेले आई वडील वरून जिवंत दिसतात, पण आतून त्यांची काया फळफळत असतात. अग्नीच्या ज्वाळा आतून अशा सतत बाहेर येत असतात की आतून ते जळायला लागलेले असतात. आता बाहेरचं जे राहिलेलं लाकड आहे ते केव्हा जाळलं जातं, ते लाकडच मशागत गेल्यानंतर ते जाळलं जातं. पण आतला जो भाग आहे ना, अंतःकरणाचा, मनाचा, भावनेचा, ते सगळं आतला फरफडायला चालू आहे, ते करपायला चालू आहे आपलं सगळं गोष्टी. कशामुळं? प्रपंचाची दाहकता येऊन आणि हिथं जी लागलेली ग्रहण आहे ना, कुठल्या नाट्याच्या माध्यमातून कोणाला लागलेली ग्रहण, ह्या ग्रहणातून ते आतला होप चालवायसारखा, ते होप सतत त्याची दाहकता, ते ज्वाळा बाहेर फेकत. आणि म्हणून ह्या एक दिवसाच्या ग्रहणाचा आपण विचार करायची गोष्ट नाही. ते रोज ग्रहण आपल्याला लागलेलं, रोजची ग्रहण आहे. हे रोज लागणारं ग्रहण सुद्धा संपावं. एक दिवसाचा ग्रहणाचा काय विषय, रोजचं ग्रहण सुद्धा संपावं. प्रपंचातली सगळी विघ्न संपावी. मग काय केल्यावर हित होईल? वर्षातली एकदा गणपती बसवल्यावर हित होईल का? वर्षात एकदा देवीचे जे मुकुट महालक्ष्मी बसवल्यावर हित होईल का? बर, गणपती बसवल्यावर, गणपती ही बुद्धीची देवता आहे. गणपती कशाची? बुद्धीची देवता आहे, ज्ञानाची देवता आहे. अशा ज्ञानाच्या आणि बुद्धीच्या देवते पुढं जागर केला जातो. कशाचा? पत्ते खेळण्याचा. भरपूर डाव खेळण्याचा विक्रम मोडला जातो या गणपतीच्या काळामध्ये. असं रात्र दिवस सतत पुढं आरती लावलेली नसते, पण ह्याचे पत्त्याची पानं मात्र सारखी पडत असते. आणि ही किती मोठ्या कुळात जन्मलेली ही महान भक्त गणपतीचे आले असतील. वर्षात एकदा सुद्धा
आणि मग हे प्रपंचातले 10 तास संपले नाही, प्रपंचातलं दुःख संपलं नाही. लक्ष चवळेशी योगी फिरून 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 माणसाला जन्म मिळाला. अत्यंत अनमोल आणि दुर्मिळ असा हा न मिळणारा जन्म मिळाला. पण तो अहोरात्र चिंता करू लागला. माझं कसं, माझ्या लेकराचं कसं, माझ्या पोरीचं कसं, नातवाचं कसं, भावाचं कसं. अरे तुझं कसं बघ ना, त्याचं कशाला बघतो बाबा. तुझ्या तुझ्या परीनं तुझं होणार आहे, त्याच्या परीनं त्याचं होणार आहे. जो जो जन्माला आला तो मृत्यूपंथाच्या मार्गाने जाणार आहे का? तो जाताना तू धरणार आहेस का, धरून बसणार आहेस का? एवढा एकतर पिसून जरा होणार का? असं नाही होत. ते जागेला सुटणार आहे. येताना कोण आलं का बरोबर नाही, जाताना कोण येणार आहे का बरोबर. लय लांब वर कोटा पोतो कशाला हो. अहो दवाखान्याबद्दल तर येते बाबा, दवाखान्याबद्दल दवाखान्याबद्दल पण राहू दे. दवाखान्याबद्दल यायला उचलून येते का बघ. आता काय आता लिचड आहे. राहू दे दवाखान्याबद्दल. एक 4 चौघ लागते ती उचलून त्याला एखाद्या पेशंटला गाडीत घालायला. तेवढी सुद्धा मदत करायची आज तयारी राहिली नाही. उपकार ही गोष्ट संपत चालली. उपकार ही गोष्ट संपत चालली. त्यामुळे पुढे कालांतराने काही वर्षानंतर 4 माणसं सुद्धा मिळणार. खाद्य दिवायला नको बघू. खाद्य दिवायला चौघा खाल्यावर नाही नसतो ना, मिळणार नाही. ती 4 कुठला नाही 4. मग काय करावं लागेल? काय नाही, जीसीपी वाल्याला काम लागेल. देव ठेवायला हवं. कधी जायच्या आधी थोडं कोण बिलबाग पाहिजे तुमचं. थोडं नाही ते कोणते मला लोकांना पैसे नाही द्यायला बिलबाग पाहिजे. माझी फुकट चालते का? महाराजांसाठी फुकट चालते का? दक्षिण दिवस नाही. 1000 रुपये चार्ज त्याचे 500 टेक होती. आता 500 का माझा कारखाना आहे का? 500 घालायची का? आणि कोणा ड्रायव्हरचा पगार ते नाही 400 महिने पगार. माझी पेन्शन झाली, पगार आला तर त्याला पगार. त्याला कुठे द्यायचं? इकडे 1000ला द्यायचं 500 दक्षिणा. गुरुला दक्षिणा किती मोठा दक्षिणा. आणि तिकडे फटाकड्या उडवायच्या, ते बँड बाजा लावायला, सगळं किती करायचं. लाखावर खर्च करायचा. महाराजाला जुनी टोपी टरकाटा काढायची पैसे 2-3 पिढ्या खाली काढायचे. महाराजाला काढलेली गोष्ट काय जुने टाळक काढायचं म्हणतात काढून कवा आज्या पंचायतीची टोपी काढलेली आयरा केलेली. एक टोपी काढायला गंध वाढायचं असं द्यावं आमचं साधं. सगळ्यावर किती पिढ्यात आहे ते ओवाळलेले असते ती वस्त्र. आपण काय करतो काय नाही केलं चालत. ते करावं शास्त्र आहे का? ते करतो ते काय करतो हे तर माहित पाहिजे. काय आपण करतो? नवीन वस्त्र नाही नसू दे, नसतं नुसतं गंध बोल, नुसती आरती व्हावा, काय हरकत नाही. असावं असं काय आहे का? पण त्याला करावं इच्छा तर आहे, पण नवीन वस्त्र तर नाही. नवीन वस्त्र नाही. शिष्य झाला तवा तुझं मन तर तो नवं कोरं करून आला का गुरुकडं बाबा. ज्याला गुरु करायचं असते त्याला नवं कोरं मन करून यायचं असते. शिष्य होऊन यायचं असते. आत बाहेर निर्मळ असं होऊन तो गुरु करायचं असते. आणि तसा गाव का गुरु आम्ही गुरु केला काय करत आमचं गुरु काय केलं काय नाही केलं. ह्याचा बाटला आमचं तसं काय सगळ्याच बघत झालं. सगळ्यांनी जमिनी घेतल्या. त्याच्या पोरीचं लगीन झालं, ह्याच्या पोराचं लगीन झालं. आमचं काय हिशोबाला सगळे बसले. आपण हिशोब पूर्ण करायचा आहे. जन्मल्यापासून हिशोब करायचा. जन्मल्यापासून आपण काय केलं, किती पुण्य मिळवलं, किती सेवा केली, किती भक्ती केली, काय नाही.
आणि मग मागणं व्यर्थ आहे ना. मन नवं करून गुरुकडे गेला नाही. ते अर्धवट मन घेऊन गुरुकडे गेला. खरखत्या ताटात जेवायला वाढायला येतं का? पाहुणे म्हणून घराला आलं का तुमच्या गावा? आल्यावर कवा तुम्ही त्याला जेव घातलं का? आणि घातलं तर कसं घातलं? खरखत्या ताटात वाटलं का? नाही. आता भांडी धुतलेली जर ती भांडी बघितली तर ती धुतलेली का खरकटी येते हे काय कळत नाही. बर त्या भांड्याचं तोंड सुद्धा धुतलेली का धुतलेली खरकटी येते का तशीच पारुशी येते. ह्याचा पण पटा झाला. त्याचं किती दुर्दैव का? सगळ्या गोष्टी टाळस आहे ना. भांड सुद्धा नीट स्वच्छ धुवायचं, कमशी सुद्धा नीट ठेवायचं. काय म्हणतो किती दिवसात धुवायचं असतं? आज चहा पिलेला कप तसाच असतो, दुसऱ्या दिवशी पडतो. उद्या धुवायला ना, उद्या धुल्यावर केल्यावर चहा चांगला लागतो. एक दिवस ते चहा बोलला पाहिजे त्या कपात. आता ती चहा बोलायसाठी का बाकीची माणसं मारायसाठी? त्याचं काय अजून कळलं. वेळच्या वेळेस प्रत्येकानं आपलं आपलं मात्र घ्यायला पाहिजे. काय वाट बघत बसायचं? आपलं जेवढे आपल्या ताटामध्ये काय जेवतो ना, शेवटची तांब्या भरून ठेवा, जेवणाला ताट आणा, शेवटी घेत ना. तर काय स्वावलंबन करायला काय हरकत? काय स्वावलंबन आपल्याला ताट तुझं काय लागतं? घ्यायचं ताटामध्ये तांब्या भरून घ्यायचं, स्वतःचा जेवण करायचं, ताट धुवून ठेवायचं. बरं तेवढीच बायकोला मदत काय बिघडायची गोष्ट? त्यानं कशाला माझ्या माळावर काय अशी थोडं हलकं तुझं काम का? लय मानपूर फुगणी बनवू शकतो आणि लय शाप मिळून आपल्याला सुद्धा. कसा माझा पदराची डोळ्या टाकला, कशी निवड केली अशी असं म्हणून आहे ना. तुम्ही म्हणा काय करून द्या महाराज, तुपा कुठे अमृत घालून घ्या, ते तुम्हाला कसली टेन्शन राहत नाही. लक्ष 84 सगळ्यात श्रेष्ठ असलेला हा जन्म माणसाला. ते बाकी किडा मुलीपासून इतर जे पशु पक्षी आहेत, जनावर आहेत, त्यापर्यंत जन्म आहे, त्याला अत्यंत महत्व नाही. हा माणसाचा जन्म कसा आहे? महत्वाचा आहे, श्रेष्ठ आहे. नुसता महत्वाचाही नाही, तो दुर्लभ आहे आणि तो
श्रेष्ठ आहे. का श्रेष्ठ आहे? तर भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितले हे का श्रेष्ठ आहे. अर्जुनाला सांगितलं की या जन्मामध्ये तुला भक्ती करता येईल आणि ज्ञान मिळवता येईल, त्याच्यासाठी हा जन्म श्रेष्ठ मानला गेला. इतर जन्मापेक्षा हा श्रेष्ठ आहे. पण आणखी काय वैशिष्ट्य आहे? बुद्धी तत्व जे आहे ते बुद्धी तत्व माणसाच्या जन्मात कसं आहे? जास्त आहे इतर जन्मापेक्षा. आता बुद्धी जास्त आहे, त्याला शक्ती आहे, सर्व साधनं आहे, ज्ञान आहे. आता दुःख करायची गोष्ट आहे माणसाला. आता दुःख करायची काय गोष्ट आहे का? बरं, आपल्यापेक्षा कमी बुद्धी असलेली बघा पशु पक्षी, त्यांना बुद्धी आहे का? कमी, अत्यंत थोडी बुद्धी आहे ना. जनावर त्यांना बुद्धी कमी आहे. बरं, काय काय वेळेला आपली गणना त्यांच्याकडे केली जाते ना जनावरांमध्ये, ज्यावेळेला बुद्धी तत्व आपलं कमी होतं त्यावेळेला. ते पशु पक्ष्यांना बुद्धी कमी आहे. आता मुलगी किती लहान आहे? मुलगी किती लहान आहे? मुलगीचा जीव किती आहे? तिला सुद्धा माया आणि प्रेम आहे. बघा, मुलगीचा जीव किती आहे. आणि त्या आपल्या बारक्या बारक्या पिल्लासाठी तिचं तोंड केवढं आहे, ती साखर घेऊन चाललेली आपण बघतो डोळ्यानं. बघितलं नाही? मुलगी साखर घेऊन चाललेली जगा, मुलगी साखर घेऊन चालली या पिल्लाला. एवढं कष्ट करते तिच्या जीवाच्या मान्यानं. आपण किती आपल्या लेकरा बाळांना सांभाळायला पाहिजे, किती प्रपंच करायला पाहिजे. सिद्धी बुद्धी धर्म हारे पाठी सगळं काय काय नाही तुम्हाला सांगा. तर तुम्ही एवढी चिंता करता काय नाही. शरीर चांगलं दिलं देवा. 2 खास सकाळ संध्याकाळ वेळाची व्यवस्था आहे. सेवा करण्यासाठी वेळ आहे, भगवंताचं चिंतन करण्यासाठी वेळ आहे, पूजापाठ करण्यासाठी वेळ आहे, ऐकायसाठी श्रवण करण्यासाठी वेळ आहे, खायसाठी वेळ आहे, विश्रांतीसाठी वेळ आहे. सर्व गोष्टीसाठी तुम्हाला देवाने वेळ ठरवून दिली आहे. त्या वेळेत त्या गोष्टी करायचे. तरी आपण सुखी समाधानी नाही. सुख बी नाही आणि समाधानी नाही. का? स्वतःला सुख समाधान घ्यायचं, दुसऱ्याला सुद्धा सुखी राहू द्यायचं नाही, असा विडा उचललेला असतो. बायकोनं ठरवलेलंच असते काय मी त्यांना आणून ठेवली नाही तर ना ठेवली, शिमगा ठरवलेलाच आहे, करणार नाही. बर, पशु पक्ष्यामध्ये बघा
कधी जनावर कधी आपण म्हणतो ते रुसलेली दिसते का? आज मालकानं आपल्याला वैरण टाकलेली नाही, कधी रुसलेली बघितली का? आम्ही एवढं कष्ट केलं त्या मालकासाठी, त्याने कधी आम्हाला पेटी टाकली का? किती उशीर झालाय, आमच्या काय अंगपाणी सोय केली का? कधी त्याने राग व्यक्त केला का? जनावरच जाऊ दे, पशु पक्षी, आता ही चिमणा चिमणी, चिमणी अरे चिमणा चिमणीचं कुटुंब घ्या, कधी दुःख दिसलं ना त्या चिमणा चिमणीचं? दारावर बसते ती, त्याचं घरटं केवढं, ते घरटं बनवलं कसं, सुची एक 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 कुठलं कुठलं गावात एक काढी, ह्याच्या रानातली एक काढी, त्याच्या रानातली एक काढी, असं गोळा करून करून त्यांनी घरटं बनवलं. कशासाठी? पिलांना संरक्षण होण्यासाठी, लहान पिलांना. मग त्यांचं सुद्धा घरटं आहे, त्यांचा बंगला तीच बंगला आहे त्यांचा. बर एवढं सगळं कष्ट केलं त्यांनी मुलाबाळासाठी मिळवून ठेवले. चिमणी कवा चिमणीवर रुसलेली बघितली, मला टिकलीचं पाकिट का आणलं नाही म्हणजे कसे रुसलेली बघितली का? नाही, आनंदात आहे ती. कशी आहे ती? आनंदात आहे. आपल्याला आनंद स्वतःला बी घ्यायचा नाही आणि दुसऱ्याला बी मिळवू द्यायचा नाही. सगळ्याचं काय? सगळ्याचं मोरे बाबा, सगळ्याचं 12 वाजता, प्रपंचाचं 12 वाजू दे, लेकराचं 12 वाजू दे, काय घडीत घडीत काय भेटतो हायतोस सतत काय हायतो. माझा एक मित्र होता पंढरपूर बंगल्यात राहायचा, आणि नवरा बायको बाजार करण्यासाठी स्टेशन रोडला, पंढरपूरचा स्टेशन रोड तुम्हाला माहित असेल, गेलेले बाजार आणायला. सगळं बाजार वगैरे भरले. मास्तर कडे म्हणजे का पैशाला पैशाला नसतं, पण नाही तर काय मास्तर पैसा सगळं मास्तर पैसेच असतो ना. मास्तर काय असतं? काय नसतं. पूर्वीच्या काळी जे तंबाखू खाणारे मास्तर होते ना, ते फक्त तंबाखूच्या पुढीला, मॅडम आम्हाला तंबाखूच्या पुढीसाठी 10 रुपये, बाकीचं त्यांनी काय मागायचं नाही. एवढ्यावर बिचारे खुश व्हायचे, मला 10 रुपये दिले तंबाखूच्या. फार आनंद वाटत का? तिथून बंद केलं तर पुन्हा काय करायचं? त्याचा जीव सगळं तंबाखू गुंतलेला. आणि मग गाडीवर गेलेले सगळा बाजार वगैरे गेलेला आहे. छोटासा बाजार राहिला, छोटासा. कुठेतरी टिकलीचे पाकिट, गंध पावडर काय घ्यायचे ते घ्यायसाठी तिथं दुकानामध्ये गेलेले. आणि काय त्यांची भांडण सुरू झालं, टिकल्याचे पाकिट घेण्यावर त्याची भांडण सुरू झालं. ते डांबरीवरच भांडण दोघांचं. कुठं? रोडवर, रस्त्यावर, गाडीवर दोघांचं भांडण रोडवर डांबरीवर चालू. कितीतरी लहरदारी येत असते, जात असते, कितीतरी हजारो माणसं येत जात असतात रस्त्याने, आणि ते भांडण काय वाटत असेल बघणाऱ्याला किंवा ओळखीचे असलेल्या माणसाला? पाप काय असते, थोडक्या गोष्टी असते. कुठेतरी समजूतदारपणा घ्यावा, पण समजूतदारपणा घ्यायला कोण तयार नाही का? मी मोठा वा तो मोठा, हे कुठं चालतं? लहान जीवामध्ये चालतं. हे कुठं चालतं? लहान जीवामध्ये. लहान जीव कोणाला म्हणायचं? जो अज्ञानी असलेला जीव. हे प्रपंचातला अज्ञान आहे, म्हणून तो रुसता. हे रुसके बुवा घरात जसे असतात तसे मठात सुद्धा रुसके बुवांची संख्या येते. आम्ही जे थोपवतो एक एक रुसका बुवा आपला हद्दपार करतो का? त्याचं बघून दुसरा रुसका तयार होतो. लागेल इंद्रिया सकळ एक रुसका झाला त्याचं जोडदार 4 तयार करतो. त्याला नको का? एक 10 रुपये जर असला त्याला करमत नाही, तयार करतो. पहिल्यांदा बदल शेपाशी सुरुवात अशी करते, फुकाट वेगळी बसतो सुरुवात, अशा गोष्टी असतात. हे लहान अल्पजीवी जीव स्वतःच हित कसं करणार आहे? ना प्रपंच हा करू शकत, ना परमार्थ करू शकत, ना स्वतःच कुठलं ज्ञान वाढवू शकत, ना भक्ती करू शकत. काय हित करणार? जन्माला येऊन हा हित काय करणार? का तर याचं ज्ञान झालं पाहिजे. जोपर्यंत त्याला ज्ञान होणार नाही तोपर्यंत त्याला कुठलीही गोष्ट करणार नाही.
आपल्याकडे एक म्हण आहे, पाय धुणं जेव्हा साखळ्याच्या वेळेस इच्छा. दह्याला काय झाले? पाय. ते पाय दही बाजूला राहिले, साखळेच केवढे इच्छा. अशा गोष्टी आहेत. आपण काय आपलं काम आहे, काय विषय आहे, तर सोडून बाकीच्या गोष्टीवर आपलं लक्ष केंद्रित करतात. हे आज्ञानी लोक जे ज्ञानी असतात, देवपदाला गेलेले असतात, त्या बाकीच्या गोष्टी कधी राग मानत नाही किंवा त्यांना कोणाचाही हेवा वाटत नाही. कोणाबद्दलचा मत्सर म्हणजे जे षडविकार गुण आहे, कोणाबद्दलही काय मत्सर हेवा त्यांना वाटत नाही. कोणाबद्दलचं वाईट सुद्धा वाटून घेऊ नये. नको नको आधी छोट्या छोट्या गोष्टी आपले षडविकार त्या ठिकाणी प्रगट होतात. षडविकार संपलेले नसतात. ते कुठून तरी आपल्या ठिकाणी उदय पाहून निर्माण होऊन तो द्वेष मत्सर करत राहतात. आणि प्रपंच हा दुःखदायक होतो. ज्यावेळी अज्ञान वाटतं त्यावेळेला तो प्रपंच दुःखकारक असा वाटतो. आपण जर बघितलं हे सामान्य जन्मापासून ते भक्त होण्यापर्यंत आणि देवपदाला जाण्यापर्यंत, जे देवपदाला पोहोचले त्यांना ज्ञान मिळाल्यामुळं अज्ञानात कधी ते शिरत नाही. आता श्रीकृष्णाला किती 16,108 पत्नी. किती पत्नी? 16,108. आता मुख्य रुक्मिणी माता. मुख्य कोण आहे? रुक्मिणी माता. रुक्मिणी मातेला असं कधी वाटलं का एवढ्या आनंदी काय करत होती? असं वाटलं का कधी? कधी तर वाटलं का? नाही. का? त्यांचे हेडी ट्रान्सफर मिळवलं की भगवंताला त्यांना माहिती. कोणी स्वतः सेवा करून मिळवलं आणि कोणाच्या आईबाने मिळवून दिलं. त्याचा बाप जाबोत. इतकी सेवा केली, इतकी सेवा केली, भगवंत प्रसन्न झाले.
माग तुला काय पाहिजे ते मला काय नको ते माग ते काय दे कुठलं देत आहे म्हणतात का पहिले आपलं काय काय मागायची माग त्यानं माझी पूर्वी करायची आता किती पैसे दिले ते म्हणलं पहिली पण नकार देणारा भगवंतानी तथा असतो आणि मग जांबवती बरोबर भगवंताची व्यवहार अशी संख्या ती 16,108 झालेली कशाला का भाकर तुकडा करायला कोण नाही म्हणून बाटल्या केल्या गेल्या काय कशासाठी केलं कोणी आई वडिलांनी त्यांच्या सेवेची प्राप्ती मिळवून दिली आपल्या मुलींना ते धन्य आहेत ना ते माता पिता कसे नाहीतर त्याच्या अमोतीचा स्वीकार केला असता का नसता केला आणि मग आपण ह्या गोष्टी का बघतोय हे आपण कुठे हे आपल्याला कळले नेमकं आपण कुठं आहे पहावे आपणाशी आपण ज्ञान आपण कुठे हे नकाशात आपलं गाव कुठं आहे आपण जर नकाशा बघितला जगाचा राज्याचा जिल्ह्याचा गावातला कोणा किंवा वाड्या वस्तीचा नेमकं आपलं घर कुठं आहे आपल्या घरात आपण कुठं आहे हे स्थान शहर पहावे आपणाशा आपले नेमकं कुठं स्थान आहे भगवंतापाशी आपलं काय स्थान आहे अहो भगवंताजवळ आपल्याला जर सेवा मिळवायची म्हणली सहज मिळू शकेल का सहज मिळू शकत नाही सेवा कशा पद्धतीने मिळवावं काय मिळवायचं सेवा मिळवायची म्हणजे काय मिळवायचं एक तर भगवंताच्या चरणाजवळ जागा मिळावं लागते कुठं जागा मिळावी लागते चरणाजवळ हक्क नाही हक्क आधीच स्टॅम्प पेपरवर लिहून घेतला ते बुटवलं ते ऍफिडेव्हिट झालं ते लिहून घेतलं भगवंताचं आधीच स्टॅम्प पेपरवर लिहून घेतले कोणी लक्ष्मी माते कोणी घेतलं लिहून चरणाजवळ जागा कोणाले आणि तिथं लक्ष चरण सोडून असतं का भगवंताचं चरण सोडून इतर ठिकाणी लक्ष तिथं जात नाही चरणावर हक्क भगवंताच्या लक्ष्मी माते आणि म्हणून नामदेवराय लक्ष्मीला विनंती करतात कित्येक वेळेला तुम्ही ती पाय सोडा येऊया आमच्याकडे बाबाला कळा काकड्याला येता नाही ना किती विनोदी करते येऊ दे भगवंताला म्हणते तुम्ही सोडा चरण जरा आम्हाला येऊ दे आमच्याकडे जरा आम्हाला दर्शन घेऊ द्या का हक्क आहे ना भगवंताच्या चरणावर हक्क आहे एक तर चरण मिळाले पाहिजे आता चरणावर हक्क आपला पोचू शकत नाही का आपल्या उतरेवर आपलं नाव कायम करायला लागले तिथं कुठं नाव यायचं आपला तिथं कुठं हक्क यायचा काय उगत आपण त्याला सुद्धा अधिकार राहिला नाही नावाला आळ करून टाकली दोष करून टाकली आणि भगवंताच्या चरणावर हक्क कुठं मिळणार किती जन्म घ्यायला लागते किती सेवा करावी लागेल भगवंताच्या चरणाजवळ मिळवणार नाही पण घडीभरासाठी लक्ष्मी थोडी इकडे इकडे झाली तर त्यांच्या चरणाचा स्पर्श व्हावा आणि 10 स्पर्श झाला तर त्याच्या धुळीचा कण तरी मिळावा धुळीचा कण चरणाच्या धुळीचा शरण धुळी अरे बाबा भगवंताच्याही चरणाच्या धुळीला महत्व आहे आणि साधू संतांच्या गुरूच्याही चरण धुळीला संत चरणाला देता सजे
साधू संत भगवंताच्या चरणाची अपेक्षा करतात, चरण धुळीची अपेक्षा करतात. आता भक्त साधू संत भगवंताच्या चरण धुळीची अपेक्षा करतात. देव कुणाच्या पाय धुळीची अपेक्षा करतोय? कुणाची चरण धुळीची अपेक्षा करतोय? तो भक्तांच्या चरण धुळीची, साधू संतांच्या चरण धुळीची अपेक्षा भगवंत करतात. एकदा नारद मुनी वैकुंठामध्ये भगवान विष्णूंच्या दर्शनाला गेले. त्रिभुवनात फिरणारे नारद मुनी पाहिजे त्यावेळेस ते कधीही भगवंताकडे जाऊ शकतात. तो त्यांचा अधिकार मोठा आहे. आणि मग ते भगवंताच्या दर्शनाला गेले असता सकाळची वेळ होती आणि आतमध्ये भगवंत पूजा करत होते. द्वारपालाने थांबवलं. थांबा महाराज, म्हणलं काय म्हणून जाऊ तुला दर्शनात? अहो भगवंताची पूजा चालू आहे. ते म्हणलं भगवंताची पूजा? आम्ही देवाची पूजा करतो, हे कोणाची पूजा करतात? लोक म्हणजे अजून नवीन देव काढला काय? आता कसं प्रत्येक ठिकाणी मंदिरात शिकवून बांधायला तिथं हे देव स्थापन केलं, तिथं त्यावर वाणी वस्तूवर आरती, आरतीवर आरती, आरतीवर आरती. तर म्हणजे इथं देवाने अजून दुसरा देव आणणार कुठं होतो ना, काय शिरकोणा टाकून आणि कोणाची पूजा करते? कारण आम्हाला काय माहिती, आम्ही महाराष्ट्र लोक काय हो, मोठे माणसाला मोठ्या गोष्टी असते. बारका डोकावायला बघतो, बारका काय करतो? डोकावायला बघतो. ते बुद्धितत्वाच्या बाहेरच्या गोष्टी असतात. त्या कधीही साधू संतांचं, गुरुचं, ऋषींचं तुम्हाला काही थांग पत्ता लागणार नाही. तेव्हा फार डोकावायचं नाही. तुमच्या कल्पने बाहेरल्या गोष्टी असतात, ते कळू शकणार नाही. काही वेळेला काही लिहिलं असतात, काही लिहिलं असतात, काही प्रालब्धपणे काही कर्म चालत आलेली असतात आणि ती पूर्ण करायची असतात. आणि ते ज्ञान आपल्याला नसतं. आपण त्याचा वेगवेगळा अर्थ काढत बसतो. हे असं असेल का, हे तसं असेल का? हे नाही बाळा, तुझ्या डोक्याचा बाहेरचा विषय कशाला चालू करतो? हे नारायण मुनीला वाटलं देव कोणाची पूजा करतात?
आणि मग सगळं संपल्यानंतर देव येऊन असतं देव बसलेले आणि मग द्वारपालाने सांगितलं जा म्हणजे आता झालंय त्यांचं ओळखलेलं आहे आत गेले आणि दर्शन घेतलं बसा म्हणजे नारायणपुरी बसवलेलं आहे नारायणपुरीला म्हणजे एवढ्या लोक सकाळी काय काम काढतात म्हणजे तुमच्या दर्शनाला आलो बरं म्हणजे किती होती बाहेर थांबली म्हणजे तुम्ही पूजा करता कोणाची पूजा करता आम्ही इकडची बाबू धरायसाठी सगळं लय लागते कीर्तनाला जावं म्हणून मग तिथे त्या ठिकाणी राहिलेले नको नाही बरं आपल्या पंढरपूरला काय पंढरपूरला दक्षिण काशी पंढरपूर काय दक्षिण काशी पांडुरंगासाठी येणार भक्त लाखो भक्त येणार गणेशाला काय जवळच्याला काय जी एकादशी धरू नका म्हणून सांगितलं नव्हते का कोणाला का दर्शनाला येऊ नका म्हणून सांगितलं का चंद्र वाटेला स्नान करू नका म्हणून सांगितलं बरे बाहेर गावचे राहून पंढरपूरला राहणाऱ्याला देऊ म्हटला का मला प्रदक्षिणा काढू नका का माझ्या काकड्याने येऊ नको म्हटला काय घेऊ शकतात त्याला नाही अज्ञानी जीव आहे ना अज्ञानी जीव आहे जिथं पिकतंय तिथे इकत नाही पिकतंय तिथं इकत नाही आणि त्याचं महत्व कळत नाही आणि मग म्हणजे तुम्ही कोणाची पूजा करत होता म्हणजे काय भगवत म्हणजे गुप्त गोष्टी असतात नारदा कशाला तुला सांगायला माझ्याला काय वाटतं माहिती का सगळं फोडून सांगावं फोडून सांगितलं का डाळी बोलली बोली कवा फुटून जाईल याचा पत्ता का आधी शिरा नसा जरा अर्ध्या अर्ध्या खाप घेत असतात कुणाला अटॅकचा संभव असतो कुणाला इतर व्याधी आहेत इतर रोग आहेत त्याला ते सोसणार नाही ऐकल्यानंतर अशा काही गोष्टी असतात त्यामुळे लय मोठ्या गोष्टी ऐकायला भानगडीत पडायचं नाही ठेवली आणि त्या तशाची राहावी जितकी असू द्यावे संवाद आणि मग भगवंता म्हणजे काय तुम्ही कोणाची पूजा करताय म्हणजे आम्ही तुमची पूजा करतोय तुम्ही आमचे देव आणि तुम्ही कोणाची पूजा करता म्हणजे झाले तुला काय करायचंय तुझं काम सांग आणि जा नाही मग मला जाणून घ्यायचं कोणाची पूजा करता आता कसं असते काही माणसांचा अधिकार देवावरती आहे तुम्हाला काय होतं नुसत्या देवाच्या बायकांचा अधिकार आहे का देवावर नाही सर ते जगासाठी ना अखिल विश्वासाठी अखिल विश्वातला कुणीही सेवा करू दे त्याचा अधिकार भगवंतावर चालतो असं काय नाही की त्याच्या घरातल्याच त्याच्यावर अधिकार असतो असं काय नाही आणि तसं नारद मुनीचा अधिकार आहे जाणून घेणार म्हणजे सांगा आम्हाला सांगावं लागते का सांगा आता कोण म्हणजे मला काय काय करत होता कसला देव आहे काय का मला मी एखादं आता कसं बाळूमामाची मंदिर बांधली तसं मी एखादं मंदिर बांधून आपला आख्या करतो का नवीन देवाला आकर्षण नाही असतो भक्ताना हा देवाला नाही नवीन महाराजाशी सुद्धा आकर्षण असतं महाराज